काय पाहणार आहोत आपण? या घटकामध्ये आपण पाणी म्हणजे जीवन पाहणार आहोत. तुम्ही बघू शकता आपल्या पृथ्वीचा बहुतांश भाग कशाने व्यापलाय? पाण्याने व्यापलाय, बरोबर. पाणी जास्त आणि जमीन कमी आहे. जवळपास पृथ्वीवर 71% पाणी आहे. किती टक्के? 71% पाणी आहे, बरोबर. आणि जमीन किती आहे? आणि 29% जमीन आहे, हे तुम्हाला माहित आहे. मग पृथ्वीचा बहुतांश भाग पाण्याने व्यापलेला असला तरी सुद्धा जास्त पाणी का आहे? खारट आहे. जास्त पाणी का आहे? खारट आहे. जास्त पाणी खारट आहे. पृथ्वीवर फारच थोडे गोडे पाणी उपलब्ध आहे. गोडे पाणी म्हणजे जे आपण पाणी पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी वापरतो ते पाणी म्हणजे कोणतं? गोडे पाणी. सर्व माणसे, प्राणी, पक्षी आणि वनस्पती यांना जगण्यासाठी गोड्या पाण्याची आवश्यकता असते. तुम्ही बघू शकता हे पाणी, गोडे पाणी. आणि गोड्या पाण्यातली काय आहे? प्राणी वगैरे आहे त्या ठिकाणी. बघा दुसरं पेज बघा. सर्वांना जगण्यासाठी गोड्या पाण्याची आवश्यकता आहे. सगळेजण गोड्या पाण्यावर अवलंबून असतात. पिण्यासाठी, पिके वाढण्यासाठी आणि दैनंदिन कामं करण्यासाठी आपल्याला गोडे पाण्याची आवश्यकता असते. अनेक वनस्पती आणि प्राणी ही गोड्या पाण्यातच राहतात. पाणी नसते तर जीवन शक्य आहे का? नाही. अनेक प्रकारच्या प्राणी, वनस्पती हे गोड्या पाण्यातच वाढू शकतात. खारट पाण्यात किंवा खाऱ्या पाण्यात वाढू शकत नाहीत. म्हणून पाणी हे अतिशय आवश्यक बाब आहे. पाण्याशिवाय आपलं जीवन शक्य आहे का? नाही. तर आता कल्पना करा, पृथ्वीवर जे सगळं पाणी आहे, पृथ्वीवरील सगळं पाणी आपण ह्या एका ग्लासात भरले. समजा ह्या काय केलं? ग्लासात आपण भरलेलं आहे पृथ्वीवरलं पाणी. हे सगळं पाणी एवढं आहे, तर या पाण्यापैकी 1 चमच्यातलं पाणी, एवढं चमचाभर पाणी म्हणजे काय रे? गोड पाणी आहे. पृथ्वीवर सगळं पाणी एकत्र केलं आणि ते ग्लासात भरलं तर एवढं खारट पाणी आणि एवढंच फक्त गोड पाणी आहे. म्हणून गोड पाणी किती आवश्यक आहे, किती कमी आहे ते आपण जपून वापरलं पाहिजे. बघा, तुम्हाला वाटते का की आपण महासागरातील पाणी पिऊ शकतो? आपण महासागरातील पाणी पिऊ शकतो का? अजिबात नाही. कारण ते पाणी खारट असतं, त्या पाण्यात खूप क्षार असतात, म्हणून आपण पिऊ शकत नाही. महासागराचे पाणी कशासाठी वापरता येईल सांगा बरं? महासागराचं पाणी खारट असल्यामुळं आपल्याला त्या पाण्यापासून काय तयार करता येईल? मीठ तयार करता येईल. काय करता येईल? मीठ तयार करता येईल. खाऱ्या पाण्यापासून काय तयार करतात? मीठ तयार करतात. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. मग गुजरात राज्यात, आपल्या भारत देशामध्ये गुजरात राज्यामध्ये सर्वाधिक मिठागरे आहेत. काय आहेत? सर्वाधिक मिठागरे आहेत. मिठागरे म्हणजे काय रे? ज्या ठिकाणी मीठ तयार केलं जातं त्यांना म्हणतात मिठागरे. आपल्या भारत देशामध्ये सर्वाधिक मिठागरे हे गुजरात राज्यात आहेत. नवे तर अगदी मिठाचं वाळवंट पसरल्यासारखं आहे. रन ऑफ कच्छ, कच्छच्या रणमध्ये सगळीकडे काय आहे? मोठ्या प्रमाणात मीठ केलं जातं, उत्पन्न केलं जातं मिठाचं. गुजरातची मिठागरे हे विस्तीर्ण सपाट प्रदेश आहेत जिथे मीठ मिळवण्यासाठी समुद्राचे पाणी साठवले जाते. हे भारतातील सर्वात मोठ्या मीठ उत्पादन करणाऱ्या क्षेत्रांपैकी एक आहे. गुजरातचं जे मीठ उत्पादनाचं क्षेत्र आहे ते काय आहे? भारतात मिठागरे आहे, जेवढे मीठ उत्पादन क्षेत्र आहेत त्या सगळ्यांपेक्षा काय आहे? मोठं आहे. गोडे पाणी कुठे मिळते? खाली चित्र दिले, बरोबर ना? गोड्या पाण्याचे वेगवेगळे स्त्रोत आहेत. ज्या ठिकाणावरून आपल्याला पाणी मिळतं ते मूळ ठिकाण म्हणजे काय असतं रे? पाण्याचे स्त्रोत असतात. काय असतात? पाण्याचे स्त्रोत असतात. मग गोड्या पाण्याचे स्त्रोत कोणते कोणते आहेत ते ओळखायचे आणि आपल्याला नावे लिहायचे आहेत. गोडे पाणी म्हणजे जे पाणी आपण पिण्यासाठी वापरात आणतो ते पाणी म्हणजेच गोडे पाणी. आपणच म्हणून नाही तर प्राणी, वनस्पती, माणूस, सजीव, गुरे
हे सगळे जे पाणी पितात ते पाणी म्हणजे गोडे पाणी. मग कुठं कुठं मिळते बघा या चित्रात. हे गोड पाणी आहे का खारट आहे? गोड पाण्याचं सरोवर आहे, बरोबर ना? सरोवर आहे किंवा तलाव पण म्हणू शकतो. हे गोड पाणी आहे. आपण हे गोडे पाणी, हे गोडे पाणी आहे का रे? नाही. काय हे खारट पाणी आहे. समुद्राची किनारपट्टी दिसते का नाही, लाटा, म्हणून हे पिण्याचं नाही. इथं काय दिसतं रे? हिमनग दिसतात मोठे मोठे, बरोबर ना? जे हिमनग असतात ते काय असतात? गोड्या पाण्याचे असतात. इथं बघा पृथ्वी, हे काय दिसते? डोंगर पर्वत रांगा दिसतात आणि खाली पाणी दिसते ना, डोंगरावरून वाहत येणाऱ्या नद्या ह्या गोडे पाण्याच्या स्त्रोत असतात. हे पण आहे. इथं पाणी दिसते का रे? हे काय आहे? नदी आहे, बरोबर ना? बाजूला किनारपट्टी आहे आणि ही मध्ये नदी वाहते. ही पण गोड्या पाण्याचा स्त्रोत आहे. हे पण नदीच आहे, गोड्या पाण्याचा स्त्रोत आहे. हे आड किंवा विहीर का आहे? गोड्या पाण्याचा स्त्रोत आहे. हे पाणी खारट आहे का गोड आहे रे? इथं दिसते ते ढगात, म्हणजे पावसापासून मिळणारे पाणी सुद्धा काय असतं? गोडे पाणी असतं. पावसापासून पडणारे पाणी आपण पिऊ शकतो. आता बघा तुम्ही, ज्योतीला उत्सुकता होती हवेतही पाणी कसे असते बरं? आणि बर्फ म्हणजे पाण्याचा प्रकार आहे, हे कसं शक्य आहे? असे प्रश्न ज्योतीला पडले. पाण्याचे विविध प्रकार बघा, पाण्याचे सुद्धा विविध प्रकार पडतात. जसे तुम्हाला माहित आहे खारे पाणी, गोडे पाणी. पण जे गोडे पाणी आहे ते सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे राहू शकतं. विविध प्रकार कसे असतात पाण्याचे बघूया आपण. इथं आपल्या पाण्याचे वेगवेगळे रूपे दिसतात. म्हणजे पाणी स्थायू रूपात असतं. बर्फ असतो का आहे? स्थायू आहे. पाण्याची वाफ हवेत असते म्हणजे वायू रूपात आहे. पाणी तापवलं असता, पाणी गरम केलं असता पाण्याची काय होते? वाफ तयार होते. पाण्याची वाफ म्हणजेच काय? पाण्याची वायू अवस्था आहे. बर्फ हे पाण्याची स्थायू अवस्था आहे. आणि पाणी, पावसाचं जे पाणी पडतं का नाही, ते पाण्याची कोणती अवस्था आहे? द्रव अवस्था आहे. पाणी 3 अवस्थेत असतं मित्रांनो. बघा, द्रव अवस्था म्हणजे पाऊस काय आहे? पाऊस काय असतो? द्रव अवस्थेत असतो. स्थायू म्हणजे काय रे? बर्फ काय असतो? स्थायू अवस्थेत असतो. आणि बाष्प म्हणजे वाफ कशात असते? वायू अवस्थेत असते, बरोबर ना? म्हणजेच पाणी स्थायू, द्रव आणि वायू अशा 3 प्रकारे असतं किंवा 3 अवस्थांमध्ये आढळून येतं. पुढे बघूया. या ठिकाणी एक प्रयोग आहे बालदोस्तांनो, तुम्ही बघू शकता. एका स्टीलच्या ग्लासामध्ये काही बर्फाचे तुकडे घेतलेले आहेत आणि ग्लासावर तयार होणाऱ्या लहान पाण्याचे निरीक्षण करायचे. या ग्लासामध्ये बर्फाचे तुकडे टाकलेत. काय टाकलेत? तुकडे आहेत. आणि ते पाण्याचे थेंब दिसतात का रे? हा, हे पाण्याचे थेंब का बरं आले असतील याचं उत्तर. आणि इथं पाणी झाले या बर्फात, बरोबर? एकाच्या ग्लासात पाणी आहे आणि इथं बर्फ आहे. इथं पाण्याचे थेंब आहेत का? नाही. ज्या ग्लासमध्ये आपण बर्फाचे तुकडे ठेवले त्या ग्लासाच्या बाहेर बाजूवर थेंब जमा झालेत. हे का झालेत? का शक्य आहे? कारण बर्फाचे तुकडे ग्लासमध्ये ठेवले म्हणून ग्लास कसा झाला रे? थंड झाला. मग हवेतील जे बाष्प असतं, हवेत पाण्याचे कण असतात वाफेमध्ये, बरोबर की नाही? पाण्याच्या हवेमध्ये. मग हे पाण्याचे कण या ग्लासावर येऊन हवा ग्लासावर लागल्यामुळे काय झालं? त्या पाण्याच्या वाफेचं काय झालं? पाणी झालं तयार. का बरं? म्हणजे पाण्याच्या वाफेला, बाष्पाला जर आपण थंड केलं तर त्याचं काय होतं? पाणी तयार होतं. बर्फ थंड असल्यामुळे हवेतील जे बाष्प होतं ते ग्लासावरती त्या बाष्पाचे काय तयार झाले? पाण्याचे थेंब तयार झालेले आहेत. म्हणजेच काय? हवेतील जे बाष्प आहे ते जर थंड केलं तर त्या बाष्पापासून काय तयार होतं? पाणी तयार होतं. हे पाण्याचे थेंब कुठून येतात? आता मी सांगितल्याप्रमाणे हवेतील बाष्प असतं, ते बाष्प थंड होतं म्हणून ते पाण्याचे थेंब तयार होतात. काही वेळ ग्लासात बर्फाचे तुकडे ठेवले तर काय होईल? त्या बर्फाच्या तुकड्यांचं काय होईल? पाणी होऊन जाईल, बरोबर नाही? बर्फ स्थायू होता म्हणजे घट्ट होता ना. बराच वेळ ठेवला तर त्या बर्फाचे तुकडे काय होतील? द्रव अवस्थेत म्हणजे पातळ होतील, बरोबर ना? म्हणजेच काय होईल? त्याचं पाणी होईल. काय होईल?
पाणी होऊन जाईल. आपण पाणी गरम केले तर त्याचं काय होईल बघा, या ठिकाणी पाणी आहे, गरम केले तर काय होईल रे, आपण ते जर पाणी गरम केले तर पाण्याची काय होईल, वाफ होईल. आणि सारखं गरम करत राहिलो तर पाणी संपून जाईल, सगळी वाफ होऊन जाईल. बरोबर ना. हा, पाणी गरम केलं तर वाफ तयार होते. मग तुम्हाला हे माहित आहे का बघा, बर्फाला जर बाळांनो आपण उष्णता दिली, काय दिली, उष्णता दिली तर काय होईल, पाणी त्याचं द्रव म्हणजे काय होईल, पाणी तयार होईल. या पाण्याला आपण बाळांनो अजून उष्णता दिली, समजलं का, अजून उष्णता दिली आपण ह्याला तर काय होईल रे, पाण्याची वाफ तयार होईल. म्हणजेच काय, वायू तयार होईल. बरोबर ना, वायू अवस्था होईल. बर्फाला गरम केलं म्हणजे थोडा वेळ ठेवलं तर पाणी तयार होईल, पाण्याला परत उष्णता दिली तर वाफ तयार होईल. अशा पद्धतीने पाण्याचं काय होत असते, एका रूपातून दुसऱ्या रूपात पाणी जात असते, त्याला म्हणायचं पाण्याचं रूपांतरण. पुन्हा या वाफेला जर आपण बाळांनो थंड केलं, काय केलं रे, थंड केलं वाफेला तर काय तयार होईल, पाणी तयार होईल. पाण्याला बाळांनो आपण अजून थंड केलं तर काय होईल तयार, बर्फ होईल का नाही, फ्रीज मध्ये पाणी ठेवल्यावर. असं हे चालूच राहणार, ह्याला म्हणायचं पाण्याचं रूपांतरण. बर्फाचे पाणी होणे, पाण्याची वाफ होणे, पुन्हा वाफेला थंड केल्यावर वाफेचं पाणी होणे, पाण्याला अजून जास्त थंड केलं तर पुन्हा बर्फ होणे, हे पाण्याची सायकल तयार असते. ह्याला म्हणायचं पाण्याचं रूपांतरण. पाणी एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जात असतं. उदाहरणार्थ स्थायूमधून द्रवामध्ये, द्रवामधून वायूमध्ये, आणि वायूमधून पुन्हा द्रवात, आणि द्रवातून पुन्हा स्थायूमध्ये, असं रूपांतर चालू राहते. तुम्ही बघू शकता या ठिकाणी बदलांचे निरीक्षणे बघा. बर्फ वितळणे, तुमचं निरीक्षण काय झालं, पाणी तयार झालं. बरोबर ना. पाणी उकळणे, काय झालं रे निरीक्षण, वाफ झाली. गुड. पाणी 3 दिवस सूर्यप्रकाशात ठेवणे, बाष्प झालं, म्हणजेच वाफ झाली आणि पाणी संपून गेलं, पाणी नष्ट झालं. बरोबर का नाही. पुढे घेऊ आपण, काय होतं या प्रयोगातून, पाण्याचे बर्फात आणि बर्फाचे वाफेत रूपांतर होतं. काय होतं, पाण्याचे बर्फात आणि वाफेत रूपांतर होऊ शकते. आपण पाहिले की पाण्याचे बर्फात आणि वाफेत रूपांतर होऊ शकते, आणि हे पुन्हा द्रव रूपात परत येऊ शकते. यालाच पाण्याचे काय म्हणतात, रूपांतरण असे म्हणतात. जलचक्र बघूया आपण. निसर्गात पाण्याची रूपे कशी बदलतात हे आपण समजून घेऊया. अतिशय महत्वाचं आहे बघा. इकडं ही काय आहे, पाण्याची एक पिशवी आहे. या पिशवीमध्ये आपण पाणी ठेवलं आणि पिशवी बंद केली तर पाण्याची पिशवी काय होईल, पाणी पिशवीतलं गरम होईल आणि पिशवीतील पाण्याची काय होईल बाळांनो, वाफ तयार होईल. कारण आपण उन्हामध्ये ठेवले ना या सूर्यप्रकाशात पिशवी, मग पिशवीतील पाण्याची वाफ होईल आणि अशी वर जाईल. या पिशवीच्या तोंडाला गेलं ना की पिशवी पुन्हा थंड होईल. बरोबर नाही. जेव्हा तापमान कमी होईल तेव्हा पिशवीच्या तोंडाला गेलेली वाफ काय होईल बाळांनो, इथं थंड होईल आणि वाफेचे ढग झाल्यानंतर या वाफेचं पाणी पडेल आणि पुन्हा पाणी काय होईल रे, पिशवीतच पडेल का नाही, कारण आपण पिशवी बंद केली. या पाण्याची वाफ झाली, सूर्यप्रकाशामुळे वर गेली, पुन्हा हे तोंड पॅक आहे इथलं, म्हणून इथं काय झालं, पुन्हा थंड झाली आणि पुन्हा पाणी वाफेचं पाणी झालं आणि पुन्हा ही वाफ खाली आली. बरोबर, म्हणजे पुन्हा तेच झालं. मग तुमच्या निरीक्षणात काय आलं, पाणी गरम होते. कशामुळे, सूर्यप्रकाशामुळे पाणी गरम होते. पाणी गरम झाल्यावर काय होते, पाण्याची वाफ होते. वाफ झाल्यानंतर काय होतं, मग वाफ थंड होऊन पुन्हा पाणी पिशवीत येतं, पिशवीत पाण्याचे थेंब तयार होतात. बघा खूप महत्वाची कन्सेप्ट आहे, हे आपण समजून घ्या. जसे आपण पिशवीमध्ये पाणी ठेवलं, तापवलं उन्हामध्ये, बरोबर, पिशवीतल्या पाण्याची वाफ झाली, वर तोंड बंद होतं पिशवीचं, वर जाऊन थंड झाली, पुन्हा खाली पडली. हे काय झालं, तसंच अगदी असंच आपल्या पृथ्वीवर जे पाणी आहे, पृथ्वीवरील महासागरातील पाणी वगैरे आहे ना, या पाण्याची सूर्यप्रकाशाच्या उष्णतेमुळे काय होते रे, वाफ होते.
या महासागरातील पाण्याची वाफ होते आणि वाफ वर जाते आकाशात. आकाशात गेल्यानंतर वाफेचे काय होतात, ढग तयार होतात. आणि ढग जसे जसे वर गेले, जेव्हा जेव्हा ते डोंगराच्या आसपास गेले, वर गेले की वर जाऊन ते ठराविक उंचीवर गेल्यानंतर ढग काय होतात, थंड होतात. आणि ढग जर थंड झाले तर मग ढगाचे बाष्प असतं ना, त्या बाष्प थंड झाल्यामुळं त्या ढगाचं काय होतं, पाण्यामध्ये रूपांतर होतं आणि पाण्याचे थेंब खाली येतात. बघा, सूर्याची उष्णता पाण्याचे वाफेत रूपांतर करते. जेव्हा पाण्याची वाफ थंड होते तेव्हा पिशवीत लहान थेंब पडतात ना, अगदी त्याचप्रमाणे निसर्गातही असेच घडते. उष्णतेमुळे समुद्र, नद्या आणि इतर स्रोत आहेत पाण्याचे, त्या सर्वांचं वाफेत रूपांतर होतं. काय होतं, वाफेत रूपांतर होतं. ही वाफ ढग तयार करते. पुढे वर वर जाऊन ढग तयार होतात आणि वर जाऊन पाऊस, बर्फ, हिमकण म्हणून पुन्हा खाली येतात. वाफेचे फक्त पाणीच पडतं का बाष्पाचं? नाही, बाष्पाचं रूपांतर खूप अचानकच थंड झालं, जास्तच थंड झालं तर डायरेक्ट पाणी न होता काय होतं, त्या बाष्पांचा बर्फ तयार होतो आणि बर्फ पडतात. आपण गारा पडल्या म्हणतो, बरोबर ना. कधी कधी हिमनग सुद्धा पडतात, बरोबर ना. हिमकण खाली येतात नद्यामध्ये, तलावामध्ये आणि समुद्रामध्ये पुन्हा हे पाणी जातं. यालाच काय म्हणतात मग, जलचक्र म्हणतात. इथं बघू शकता बाळांनो तुम्ही, हे पाणी महासागर, नद्या, समुद्रातलं पाणी आहे. सूर्यप्रकाशामुळे काय झालंय, या पाण्याची बाळांनो वाफ झाली. काय झाली रे, वाफ झाली. आणि ही वाफ वर गेली अशी ढग बनून. ढग म्हणजे काय, ज्या हवेमध्ये बाष्प आहे पाण्याचं, ती हवा एकत्र येते ना, अशी जड भरते ना, त्यामुळे आपल्याला ते दुरून एकत्र आल्यामुळे घट्ट दिसते ना, त्याला आपण काय म्हणतो, ढग म्हणतो. एकत्र जमलेली जी बाष्प असतं त्याला आपण ढगासारखं दिसतं. मग हे ढग असे वर जातात. वर गेले ना, ठराविक उंचीनंतर बाळांनो काय होतं, तापमान कमी होतं. जसं आपण वर जाऊ तसं तर तापमान काय होत असतं, कमी होत जातं. आणि वर गेल्यानंतर ठराविक उंचीवर हे ढग थंड होतात. डोंगराच्या जवळपास गेल्या, डोंगरावर हवा थंड असते, बरोबर. डोंगराच्या वर गेले ना, हवा थंड असल्यामुळं किंवा आणि ते डोंगराला ते ढग आणले जातात आणि हवा थंड असल्यामुळे त्या ठिकाणची त्या वाफेचं, त्या बाष्पाचं काय होतं, पाण्यात रूपांतर होतं आणि पाणी मग पुन्हा पृथ्वीवरती खाली पडतं, डोंगरावर, जंगलात. आणि पुन्हा ते पाणी वाहत वाहत पुन्हा काय मिळतं रे बाळांनो, येऊन महासागराला, समुद्राला मिळतं. यालाच काय म्हणतात मग, जलचक्र म्हणतात. काय म्हणतात त्याला, जलचक्र म्हणतात. काय म्हणतात, जलचक्र. जलचक्र म्हणजे काय, समुद्रातील पाण्याची वाफ होणे, ती वाफ वर जाते, वाफेपासून ढग तयार होतात, ढगातून पुन्हा पाणी, पाऊस पडतो आणि पडलेला पाऊस पुन्हा महासागराला मिळतो. हे असं वर्षभर चालू असतं, बरोबर की नाही. ह्यालाच काय म्हणतात मग, जलचक्र म्हणतात. समजलं काही आकृतीमध्ये जलचक्र दाखवले तुम्हाला, बघा, समजलं. आता भूजल म्हणजे काय बघा, भूजल. भूजल, भू म्हणजे जमीन, जल म्हणजे पाणी. जमिनीच्या खाली, आतमध्ये जमिनी आपण राहतो ना, तर जमिनीच्या खाली जे पाणी असतं त्याला म्हणायचं भूजल, बरोबर की नाही. आता आपण पाहूया, पावसाचे पाणी कुठे जातं रे, पाऊस पडतो ते सर्व पाणी बाळांनो महासागराला, समुद्राला जातं का, नाही. तर काही पाणी जमिनीवर, बरोबर ना, जंगलात, खोलगट भाग या ठिकाणी साचलं जातं आणि ते पाणी मग जमिनीत मुरतं का नाही. जमिनीत मुरलेलं पाणी कुठे जाईल मग, जमिनीच्या खाली खडक असतात, बरोबर ना, मातीच्या खाली खूप खडक आहेत, बरोबर ना, खड्डे आहेत. मग जमिनीच्या खाली ती पाणी जाऊन साचतं, त्या पाण्याचा आपण म्हणतो भूजल म्हणतो. आपण एक छोटासा प्रयोग घेऊया इथं, बघा, लक्ष द्या बाळांनो. एक पारदर्शक ग्लास घ्या, तुम्ही घरी बघा करून हा प्रयोग. असा ग्लास घ्या, एक पारदर्शक काचेचा ग्लास घ्या. त्या ग्लासामध्ये अशी अर्धी माती भरा. काय भरायचे, माती भरा आणि वरून चमच्याने पाण्याचे थेंब टाकत चला. हळूहळू काय होईल बाळांनो, तुमच्या काय लक्षात येईल, पाण्याचे टाकले थेंब ह्या मातीमधून काय होईल रे, हळूहळू खाली येतील आणि खाली पाणी साठलं जाईल. असं अगदी पृथ्वीवर सुद्धा या जमिनीवर पडलेलं पाणी खाली, मातीतून खाली मुरतं आणि जमिनीच्या खाली साठे तयार होतात. यालाच म्हणायचं भूजल साठे, ह्यालाच म्हणायचं भूजल.
भूजल म्हणजे जमिनीच्या आतमध्ये खोलवर असलेलं पाणी म्हणजे भूजल पाणी. लक्ष द्या, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा काही पाणी मातीमध्ये मुरते. हे पाणी माती आणि खडकांच्या थरांच्या आतमध्ये खाली जाते. हे पाणी जमिनीखाली खोल साठवले जाते. जमिनीच्या खाली मोठमोठे काय आहेत तर हे आहे जमिनीचे पाण्याचे साठे आहेत, तिथे पाणी साठलं जातं. या साठवलेल्या पाण्यालाच काय म्हणतात? भूजल म्हणतात. भूजल समजलं का? हा, बाकीचा राहिलेला जो घटक आहे या दर्यातला पाण्याचा ते आपण पुढच्या तासिकेत पाहूया. चालेल? समजलं तर का नाही समजलं? ओके.